नाशिकचा कॉर्पोरेट जिहाद तर आपण ऐकलाच होता. सोलापूरमध्ये त्याच्या पाठोमाग झालेला आहे शिक्षण जिहाद. सोलापूरच्या शासकीय महिलांच्या ITI कॉलेजमध्ये एका महिला गटनिदेशिका रुमेजा रुस्तम कंपली या महिलेच्या माध्यमातून झालेला आहे शिक्षण जिहाद. आणि हे मी नाही म्हणते, तिकडच्या जवळजवळ 150 महिलांनी कंप्लेंट दिलेल्या आहेत. आम्हाला शिक्षण शिकवलं येत होती, कापडावर कसं करायचं हे शिकवलं येत होती. बाहेरच्या गोष्टी जास्त चालल्या तिथं. उन्होंने बहुत बड़ा मेरे साथ धोखा किया है. हे लव म्हणजे काय सगळं सांगत होते. ह्या हाताला असं काय झालं मॅडम म्हणून मी त्यांना सहज विचारलं तर त्यांनी म्हणले की मी प्रेमासाठी हे सगळं केलेलं आहे. त्याच्याविषयी क्लास नाही सांगू शकणार कारण की आम्हाला परीक्षेला बसून देणार नाहीत. आमच्यावर पहिलाच खूप पनिशमेंट केलेली आहे. क्लास कापून घ्यायचं जर घरातल्या ऐकलं नाही तुमचं तर असं सांगत होते. पण या शिक्षणाच्या नावाखाली या कॉलेजमध्ये लव्ह स्टोरी शिकवल्या जातात, लवचे धडे दिले जातात जेणेकरून मुलींनी प्रवृत्त. नंतर ही सगळी गोष्ट मी आमच्या घरात कळवल्यावर आमची तू हिंदू आहे चला आमच्या इथं टिका लावून यायचा नाही. झाल्यानंतर एक दिवशी तिला पोटात दुखायला सकाळी कॉलेजमध्ये आली की 10-10:15 वाजता दुखण्यास सुरुवात झाली. ती तिचं स्वतःचं लव होतं. तिला म्हणजे आम्हाला तुमच्या मराठ्यांमध्ये हे ब्राह्मण खूप असतात, आम्हाला एखाद प्रकारची ओळख करून दे, मला त्याच्याकडून शिकव म्हणजे माहिती कर. म्हणजे अनुभव केलेला आहे, मी स्वतः कानाने ऐकलेला आहे. मी त्या वो मैडम सब हमारे को लव स्टोरी के बारे में वगैरह शेयर कर रहे थे. आज आवाज आम्ही खूप उठवला पण आमच्या आवाजाला कोणीही दाद दिलेली नाही. तू तिलक क्यों लगाई, तुझे तिलक लगाई देखो लग रहा नहीं कि तेरी तबीयत खराब है क्योंकि तिलक लगाई हुई लड़की की तबीयत खराब नहीं रहती, उसकी इतनी परिस्थिति नहीं रहती, मतलब उन्हें इतनी वीक मेच्योरिटी क्यों तिलक नहीं लगा सकते ऐसा बोल. नाही आम्हाला नाही मिळावं बस एवढीच इच्छा आहे. आता विधानसभेच्या पटलावरती सुद्धा लक्षवेधी लावण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर सुद्धा दिलेलं आहे. हा व्हिडिओ बघा. शासकीय ITI आहे मुलींचं सोलापूरला, तिकडे सुद्धा अशा प्रकारचं धर्मांतरांचे हे सगळे कंप्लेंट लेटर्स माझ्याकडे मुलींची हस्तलिखित आलेली आहेत. याच्याबाबत त्वरित आपण त्यांच्यावर कारवाई करावी. संबंधित जे छळतायत मुलींना धर्मांतरावरून त्यांना त्वरित नोकरीवरून का माझी मागणी आहे. एकतर त्यांनी शासकीय ITI सोलापूरचा एक मुद्दा उपस्थित केलाय. तात्काळ त्याची चौकशी करण्यात येईल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आता हा जो शिक्षण जिहाद झालेला आहे याच्यामध्ये बघा, या रमेजा मॅडम मुसलमान मुलींना हिंदू महिला शिक्षकांच्या विरुद्ध भडकवतात आणि त्यांच्या विरोधात खोट्या कंप्लेंट द्यायला लावतात. एक मुस्लिम महिला शिक्षिका 5 महिन्यापेक्षा जास्त सुट्टीवर गेली होती. तिच्या जागी दुसरी कोणती हिंदू महिला शिक्षिका येऊ नये म्हणून तिची जागा रिक्त ठेवण्यात आली. नंतर मुलींनी कंप्लेंट केल्यानंतर ती जागा भरण्यात आली. फ्रूट आणि व्हेजिटेबल ट्रेड जो आहे ITI मधला, तिथं अजिबात एक्सपिरियन्स नसताना एका मुस्लिम महिला शिक्षिकेला तिथं भरती करण्यात आलं. IT कॉम्प्युटर सारख्या ट्रेडची भरती करताना फक्त मुस्लिम महिला विद्यार्थ्यांना तिथं प्रायोरिटी देण्यात येते कारण की ही बाई स्वतःच सगळी इन्फॉर्मेशन द्यायची. पार्लर ट्रेडच्या मुलींना लव जिहाद शिकवण्याकरता रुखसार शेख नावाच्या महिलेला सुद्धा इथं नियमबाह्य पद्धतीने भरती करण्यात आलं. ती मुलींना शिकवायची प्रेमामध्ये कसं नस कापावी लागते. आर्थिक जिहाद बघा कसा करण्यात येतो. ITIच्या विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट रॉ मटेरियल मिळतं, कपडा मिळतो. त्या कपड्यामधून या मुलांकडनं शिवणकाम करून घेतलं गेलं, गणवेश बनवण्यात आले आणि ते गणवेश बाहेर विकण्यात आले. अनेक सफाई कर्मचारी असताना सुद्धा त्या अनेक हिंदू असू दे मुसलमान असू दे विद्यार्थिनींना सफाई करायला लावले, त्यांचं शोषण करण्यात आलं. एक मुस्लिम विद्यार्थिनी ती कंप्लेंट करायला गेली या जिहादीन बाईच्या विरोधात, तेव्हा त्या मुस्लिम महिला विद्यार्थिनीच्या घरामाग पाठलाग करण्यात आला, तिला धमकवण्यात आलं. जुन्या प्राचार्यांनी हिच्या विरोधात कंप्लेंट करायला गेलं तर ही जिहादीन बाई आणि तिचा नवरा प्राचार्य जाधव साहेब यांना धमकवतो, जीवे मारण्याची धमकी देतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी हे मी नाही म्हणत आहे, कंप्लेंट आलेल्या आहेत 150 पेक्षा जास्त. एवढ्या इथं कंप्लेंट आलेल्या आहेत. किती वाचून दाखवू आणि किती काय हे बघा. आणि तर पेपर मध्ये काय छापून येतं बघा. पोलीस प्रशासन नक्की काय करतं मला जरा प्रश्न पडलेला आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा सांगितलंय की चौकशी करा, तेव्हा पोलिसांच्या माध्यमातून तिथं चौकशी करण्यात येते, इंटरनल कमिटी गठीत करण्यात येते. माझा एक प्रश्न आहे, जर कॉलेजच्या आतल्याच लोकांनी जर चौकशी केली या प्रकरणाची तर ती चौकशी खऱ्या अर्थाने नीट होणार आहे का? त्यामुळे मी विनंती करतो सोलापूर मधल्या पोलीस अधिकाऱ्यांना की आपण एक इंडिपेंडंट कमिटी इथं गठीत करावी जी बाहेरची असावी. बाहेरून त्यांनी तिकडे जावे आणि तिकडे एन्क्वायरी पूर्ण व्हावी. शिक्षणाच्या या अशा पवित्र वास्तूमध्ये जर असल्या पद्धतीचे धंदे चालत असतील तर अशा ठिकाणी मुलींना पाठवणार नाहीत पालक. याचा विचार करावा पोलीस प्रशासनाने. आणि मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश सुद्धा दिलेले आहेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला
मला एका व्यक्तीची जाहीर माफी मागायची आहे. खरंच सांगतो, माफ करा. श्रीमती अन्नपूर्णा स्वामी यांनी हे जे प्रकरण पूर्णपणे उलगडा याचा केला. कित्येक वर्षांपासून त्या तिथं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती कामाला होत्या. शिक्षण जिहादाचा षडयंत्र उलगडल्यामुळे या महिलेला काय मिळालं? या महिलेला काढून टाकण्यात आलं त्या शाळेमधून. चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचं काम आहे. आणि ह्या मुलीने आवाज उठवला, त्या मुलींना मी दाबले नाही किंवा त्यांना मी सपोर्ट केला ह्या गैरसमजामुळे त्यांनी आज मला तुम्ही कामावर येऊ नका, तुम्ही आजपासून येऊ नका अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर माझं संपूर्ण जीवन किंवा माझं आयुष्य किंवा माझा संसार या ITIच्या पगारावर चालत होतं. त्यामुळे आज आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर सकल हिंदू समाजाने आजपर्यंत आमच्या मुलींना सपोर्ट केला. आज मुलींनी पासआउट होऊन निघून गेलेल्या आहेत. माझ्यासोबत कोणी नाहीये. आता मला काढून टाकल्यानंतर उपासमारीची वेळ आहे. आणि ती जिहादीन बाई जिनं हा सगळा जिहादचा प्रकार केलाय, मुलींचं शोषण केलंय, आर्थिक छळ केलंय, मानसिक शोषण केलंय, तिला काय मिळालं? तिच्यावरती साधी अजून FIR सुद्धा दाखल झाली नाहीये माझ्या माहितीनुसार. आणि तिची काय करण्यात आली? ट्रान्सफर करण्यात आली. आणि ज्या महिलेने उलगडा केला तिला काय करण्यात आलं? काढून टाकण्यात आलं. त्या महिलेला कोणताही लेखी गोष्ट न सांगता त्या कॉलेजमध्ये तिला येऊनच देत नाही. हा वॉचमनचा व्हिडिओ बघा. स्वामी मॅडम तुम्हाला आतमध्ये येऊ नका असे म्हणले ते स्पीकर साहेब आणि प्राचार्य मॅडम. सोलापूर मधील स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा मी विनंती करतो हात जोडून, आपल्या माध्यमातून या महिलेला, आपल्या हिंदुत्ववादी महिलेला जर आपण सहकार्य करू शकत नसाल तर कृपया तिला त्रास होईल, तिच्या उदरनिर्वाहावरती काहीतरी येईल, तिच्या घरावरती संकट ओढावेल, तिला आत्महत्या करावी लागेल, असं तर कृत्य आपल्या हातून घडू नये याची मी आपल्याला विनंती करतो. या महिलेच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे. हे दहशतवाद करणारे टेररिस्ट लोक यांच्या फॅमिलीच्या मागे सुद्धा यांच्या धार्मिक स्थळांद्वारे उभं राहण्यात येतं, पैशाचं कॉन्ट्रीब्युशन काढण्यात येतं, वकील पुरवण्यात येतो. आणि जी आपली हिंदू महिला या शिक्षण क्षेत्रामध्ये होणारं शोषणच्या विरोधामध्ये आवाज उठवतीये, तिच्या माग आपण खंबीरपणे उभं राहू शकत नाही. याचा विचार लोकप्रतिनिधींनी करावा. जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम.